जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. इपिस्करास पत्र याचा 6 अध्याय याच्या 10व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामुग्री. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्याबरोबर व सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरसरान धारण करा. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा आणि ह्या सर्वाबरोबर जिच्या योग्य त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या व प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. माझ्यासाठी विनवणी करा की ज्या सुवार्ते पायी बेड्या पडलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळवण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचवावे, ह्यासाठी की जसे बोलावयास हवे तसे मला उघडपणे बोलता यावे. समाप्ती. माझे कसे काय चालले आहे हे तुम्हालाही समजावे म्हणून प्रिय बंधू व प्रभूमध्ये विश्वासू सेवक जो तुखिक तो तुम्हाला सर्व काही कळविल व आमची खुशाली तुम्हाला कळविल व त्याने तुमच्या अंतःकरणाचे क्षमादान करावे याकरताच मी त्याला तुम्हाकडे पाठविले आहे. देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून बंधूंना शांती व विश्वासा बरोबर प्रीती लाभो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अक्षय प्रीती करणारे आहेत त्या सर्वाबरोबर कृपा असो. वाचलेले वचन देव आशीर्वादित करो. आमेन.